स्वर्गीय वसंत पाबळे यांच्या 20व्या पुण्यस्मरणानिमित्त मतिमंद विद्यालयातील 32 विद्यार्थ्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले। कर्जत तालुक्यातील सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठान संचालित मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय चिंचोळी येथील 32 मतिमंद विद्यार्थ्यांना अन्नदान तसेच किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले। सेवाभाव हाच खरा धर्म आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून विनायक वसंत पाबळे फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय वसंत पाबळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी अन्नदानासोबतच दैनंदिन गरजेच्या किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले। यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, तूर डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ, राजमा, छोले तसेच इतर अत्यावश्यक खाद्यपदार्थ व किराणा वस्तूंचे समावेश होते। या प्रसंगी स्वर्गीय वसंत पाबळे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले। फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला असून उपस्थितांनी व शाळा व्यवस्थापनाने विनायक वसंत पाबळे फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे आणि उपक्रमाचे कौतुक केले। या कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाबळे, सचिन गायकवाड, निमेश मसने, महेंद्र ठाणगे, मयूर पवार, संस्थेचे अध्यक्ष दिलीप जेठे, किशोर बोराडे, सुनील राऊत, कौस्तुभ पाटणकर, हर्षद कर्णूक, साहिल गायकवाड, शुभम गायकवाड यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, माझे नाव विनायक वसंत पाबळे। आज श्री वसंत पाबळे यांची 17वी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आम्ही इकडे मतिमंद नाही बोललं पाहिजे, स्पेशल किड्स त्यांच्या शाळेला आपण एक महिन्याच्या वर पुढील एवढं अन्नदान डोनेट केलेलं आहे। तर अजून पण यापुढे पण अगर त्यांना काही गरज लागली तर त्यांनी मला एक फोन करावा, मी तिकडे हजर होऊन त्यांना हेल्प करण्यात येईल। ओके, शासनाचं ना काही अनुदान नाहीये, तर मला सरकारला हे विनंती करायची आहे, तर मंत्री संत्री जे आहे, आमदार खासदार जे आहे आपल्या देशाचे, पूर्ण मी काय कोणा टार्गेट करत नाही, जे स्पष्ट बोलतो त्यांनी म्हणजे फक्त आपले खिसे भरण्यासाठीच गाड्या घोड्या घ्यायच्या का? आता तो जो पैसा जो आहे तो जनतेचा आहे, टॅक्स येतो आणि तो फंड भेटतो, मग तुम्हाला हे सगळे कार्य करायला दिलेले आहे। आता कितीतरी जिल्हा परिषद शाळा त्या बंद होत चाललेल्या आहे, मग सरकार काय करते? मला कोणत्या पक्षावर किंवा कोणत्या सरकारवर वोट नाही करायचंय, फक्त मला हे सांगायचंय की सरकारने जागृत झालं पाहिजे। आता ह्या मतिमंद मुलं जे आहे, ऍक्च्युली तसं नाही बोललं पाहिजे, स्पेशल किड्स जे आहे, आता यांना कोण बघणार? म्हणजे थोडं ना त्यांना ना लाजा वाटल्या पाहिजे। जे पण आपले मंत्री संत्री, मुख्यमंत्री किंवा देशाचे प्रधानमंत्री पण असतील, त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे। नाही, खरंच मनामध्ये ना तुम्हाला एक हे झालं पाहिजे नो, आता हे जे कार्य करतोय मी, मला कोण फंडिंग करत नाहीये, मी स्वतः खिशातून करतोय, हे तुमचं काम आहे, तुम्ही केलं पाहिजे। शासकीय अधिकारी झाले, पुढारी झाले, आमदार झाले, माजी खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, हे तुम्ही केलं पाहिजे। नुसतं आपल्या मोठ्या मोठ्या गाड्या घ्यायच्या आणि ते पण त्या गाड्या काय तुमच्या नाहीये, ते आमचेच पैसे येते, आम्ही टॅक्स भरतो ना, त्याच्या पैशाने ते सगळ्या गोष्टी येतात। तर म्हणून मला ना मेन हेच विनंती आहे आणि हा राग आहे माझा सरकारवर आणि सगळ्या नेत्यांवर की तुम्ही काय करताय, तुम्ही झोपा काढताय का? डोळे उघडा आणि हात जोडून नम्र विनंती करतो की जिल्हा परिषद शाळा आहे किंवा मतिमंद शाळा आहे, तिकडे डोनेशन करा। ते कसं जगणार? नुसतं बघा कसं आहे ना, माणूस पैशाने श्रीमंत होत नसतो, किंवा आलो आपलं काम झालं, वोटिंग पुरतं आलं, पैसे वाटले आणि मग तेवढं पुरतं जिंकलो आणि झालं, असं नसतं। तुम्ही तुमचं कर्तव्य आहे ते, तुम्ही 5 वर्ष तुम्ही सेवक आहात, हे प्लीज जाणून घ्या तुम्ही। ओके, तर सगळ्यांना मी असं कोणाला टार्गेट नाही करत की कर्जतचेच असं, मी अख्ख्या देशाला बोलतोय, अख्ख्या महाराष्ट्राला बोलतोय की जेवढे नेते आहे, पुढारी आहे किंवा जे अध्यक्ष आहे, तर ते करा। आणि गव्हर्नमेंट काही अनुदान देत नाहीये, ते खूप चुकीचं आहे। तर हे अनुदान मिळावं अशी मी नम्र विनंती करतो सरकारला या माध्यमातून। ओके, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।